सांगा आम्हाला, हा देवाळा परिपूर्ण आहे का? हा मग आले तुम्ही, मग काय ओळख आहे तुमची? कुठे अडलं? हा काय ओळख तुमची? कोण आले तर आम्ही कसं समजू? हा कसं समजू? जागेवर सांगलं चालेल. कानव्याला कोण गेला होता? कानव्याला हा कानव्याला गेला होता बाबा तुम्ही? मानपान देऊन आले तिथे. काय काय दिलं मानपान? हा काय दिला होता मानपान? तुम्ही काय देता मानपान कानव्याला? हा 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 खाली त्याला कोंबडा तुम्ही देत नाही. मग ते दोन कोण बसलेत? ते दोन कोण बसलेत? हे 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 हा देवाऱ्यात बसलेत ना ते? हा किती वर्ष आले देत नाही? तुमच्या याच्यामध्ये काली त्याला कोंबडा पहिले द्यायची का देवकाला? हा नाही तुम्ही नाही दिलेले, पण याच्या आधी द्यायचे का तुम्ही? तुमच्या कोणी कुलातले दुसरे फुल होते ते द्यायचे का त्या फुलातले? बरोबर ना? द्यायचे का? तुम्ही जेव्हा देऊक मांडता, देऊक मांडताना लग्न कार्यामध्ये किंवा कोणते कार्य असताना तुम्ही काली त्याला कोंबडा द्यायचे का? बघा पहिली गोष्ट, तुमचा दोन चेहरा बसलं त्यांची ओळख आहे का तुम्हाला? कोणते आहेत ते? हा कानवी आहे, पण कोणत्या रूपात आहेत बघा ना ते. तुम्ही गेले तिथं, वेणी पणी दिली, सर्व केलं, बरोबर आहे. आज जर तुम्ही आज जिचा गोंधळ करायला घेतलाय, कोणती? सोनावणे कुलाची कुलदेवी, सोनावणे कुलाचा कुलदेवत कोण आहे माहिती आपल्याला? कोण? हा नाही, ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि खंडाळा महाराष्ट्राचा कुलदेवत. हा नाही गोत्र पण झालं. मी सांगतो पहिली गोष्ट ना, वाऱ्याला बाहेरचं कोण अडवायच नाही, आपलंच कोणतरी आहे. आपलं म्हणजे ते बसलं दोन बंधू, ते कोण आहेत? त्यांना फक्त तुम्ही बसवलंय, त्यांना काय देत नाहीत. मग ते काय करते? भांडतील कोणाशी? माझ्याशी का तुमच्याशी? देवा बोला. हा काय करायचं? बस खाली, मी सांगतो तुम्हाला. का अडवतोय वाड्या? का बाहेरचा वाड्या अडवण्याची ताकद कोणात नाहीये. बसलं दोन, त्याची एक बहीण पण नाहीये देवाऱ्यात. मी विचारलंय खंडोबा कुठं गेलं? देवा तुम्हाला विचारलंय ना मी, देवारा परिपूर्ण आहे का? आहे का परिपूर्ण? तर बोलले आहे. मग देवाऱ्यात जर दोन बसलेत, मग त्यांना काय देता? किती वर्षापासून तुम्ही गोंधळ करता? बरोबर. याच्या आधी जो देवारा होता तुमचा पूर्वीचा, तिथे या गोष्टी द्यायच्या का? हा हा देत होते ना? हा नाही, शाकाहारी बनवलं, मी मान्य करतो ना, शाकाहारी बनवलं, शाकाहारी बनव, मग ते बसलं कशाला देवाऱ्यात? आता काय बोलतात माहितीये मला? ते आडवच येतात. काय येतात? पहिले त्यांना कोंबडा द्यायची, पहिले त्यांचा मानपान द्यायची, आता का देत नाही? हा शाकाहारी केलं, पण तुमच्याकडे काल्या पिशव्या येतात का? फुलामध्ये काल्या पिशव्या येतात, मग ते आता नाही बंद केलं तुम्ही, बरोबर ना? जर देव शाकाहारी बनवलं तर मग काल्या पिशव्या नाही पाहिजे, बरोबर? देवा रूप दाखवायचं, आपलं दाखवायचं ना. अजूनही गोष्ट कमी आहे त्याच्यामध्ये देवाऱ्यात. आपण गोंधळ घेतला म्हणजे कुलाचार झाला पाहिजे. कुलाचार झाला म्हणजे माझी आई, माझा बाप पहिले कोण आहे ते मला माहिती पाहिजे. माझी आई कोण आहे तर समजा माझा बाप आहे. तुमचं नाव काय? हा
लक्ष्मण तुमच्या घरात माल आहे. आता माझं वडील तुम्ही असलं, तुम्ही मालकरी तर मी का आणली भाजीपाला शाकाहारी आणली. तेच जर टालकरी असतं मी का आणलं असतं, का आणलं असतं मांसाहारी. मग पाहिले आपल्या कुलाची कुलदेवी कुलदेवत माहिती आहे का आपल्याला, बाहेरचा कोणी आडवा येत नाही. हे दोन बसलेत ना दोन गडी, हे गडी दोन येतात पुढे 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 पुढे. हा बायांना पण आडवं तेच झालं, पण ते गौरी रूपाने आलं म्हणले ते नाही येत. दुसरी गोष्ट त्याच्या सोबतीला बसलेली कुठे देवारी आहे का ती, बघा या ना 5 जण या ना. देवाऱ्यात 2 पट्ट्या होत्या, त्या दोन्ही पट्ट्या आहेत का, या ना बघा ना, या ना 5 जण कोणी पण या बिंदास. आपल्याला कुलाचार करायचे, जी गोष्ट माहित नाही ती करायचे. नुसता अंगात आला संचार केला देव पण येईल, भूत पण येईल, काही येईल, पितर पण येईल, आणाला आधारवाड्या येतील. बघा तो पोरगा पण खेळतो, हे पण खेळतात. परंतु आपला देवाला कसा आहे, काय परिपूर्ण आहे का, पहिले पाय याच्यामध्ये. हा नाही नाही नाही, म्हणून तर आपल्याला आता हे बाबा खेळतात बरोबर. बाबा भंडारा टाकायचं या ना, ते गाणं घ्या खंडोबाचं. बघू आता ते वारे घेतील ना, सांगतील आपल्याला. परिपूर्ण आहे का, देवारा परिपूर्ण आहे का, आहे. मग देवाऱ्याचे 2 बसलेत बरोबर, ते बसलेत. मग देवारा शाकाहारी आहे म्हणजे लक्ष्मीचा आहे का कालिकाचा आहे, तर मी बोलतो लक्ष्मीचा आहे बरोबर आहे. मग तिची बहीण सोबतीला आहे का, हा नाही नाही, पहिल्यापासून नव्हती, होती. मी सांगतो कुठे येते, मी सांगेल बरोबर. मग हा देवारा परिपूर्ण आहे का, मग हा देवारा बाबा काय बोलले तुम्ही, शाकाहारी देवारा आहे बरोबर आहे. तुमच्या कुलाने काय ठरवला, शाकाहारी. तुमच्या कुलाला शाकाहार देऊन मानपान द्यायचं. घ्या खंडोबाचं गाणं, बोला 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 बोला. त्याला ते होतं कोणा द्यायचे, हा द्यायचं बरोबर. आता देता किती वर्षाने दिली बरोबर आहे. मग आता तलक देत नाही ना, कोंबडं देत नाही. मग आपला पैलवान मजबूत होईल का, घ्या म्हणे यायचं गाणं. आई ग मरी माता तुझ्या गावाची पांढरी, माझ्या छ छ छ गादीच्या छ छ मार्काना छ छ देत नाही छ छ मग छ या
पाहुण्याला छ का छ देतात छ छ बोल पाहुण्याला का देता मग खाना कुठून आला तू आला कुठून छ आला कुठून छ आला कुठून नाही छ हा नाही छ हा नाही छ छ छ छ छ तो देवारी छ छ छ हा पाहुणा छ छ आला कुठून मग त्याला मानपण देतो का हा बोल त्याला का देतो आला कुठून बसला कुठं मग त्याचा छ मानपान छ दिला छ जातो का छ छ जातो मला तुला करून ऐकायचं दिला जातो का मान त्याचा पाहून आलेले छ असं का पाहुण्याची छ ताकद छ वाढून छ आपल्या छ शिपायाची छ ताकद छ कमी छ का केली छ पाहुण्याची ताकद वाढवायची छ बोल छ व्यवहारात तर छ शाकाहारी छ आहे ना छ छ हा तुझ्या छ फुलाच्या छ गादीच्या छ माणसाची छ ताकद छ हवी छ ही पाहुण्याची हे कोण आहेत माझं छ गादीचा छ मालक छ छ किती वर्ष मालक किती वर्ष उपाशी सांभाळ केला त्यांनी आज पण करतात खाऊन घेऊन परत सांगते परत वाचलेली छ या छ छ छ गादीच्या छ मालकांची छ जोडीदारी छ राखी छ मरे जगाला हाय
माझ्या लक्ष गेला कोंबडा द्यायची मग खाली कोणा द्यायची माझ्या अरे मातेचा गाडा हाय अगं बाळा जाणार भांड सुंदर नांदाची गाडावर नांदाची गाडावर आणि दोघीचं प्रेम गवल्याचं गाणं घ्या गवल्याचं तुझं बांध भरले वाळू रे काढवा गवळ्या तुझं बांध भरले बोला देवा माता मला सांगा या कुलाच्या गादीच्या मालकाची ताकद वाढवायची का पाहुण्याची वाढवायची बोला आम्हाला पहिले तुमच्याकडे हा प्रश्न बरोबर ना सोनावले परिवार हा आपल्या देवारी ते रक्षक बसले त्यांना उपाशी ना पाहुणा तुपाशी मग ताकदवर कोण झालाय हा बोला देवा काय करायचं तुम्ही जाता आम्हाला याच्यातला गोल सोडवा हा बोला नाही आपल्याला कोणी बंद केलं ना आता आम्हाला देवाकडे एवढं ऐकायचे जर देवारी चेड बसलं ते पण कानवी चेड बसलं याच्या पिढी अजून पुढे 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 जा तुमचा जो पुला गोत असेल कुल असेल त्यामध्ये काली तल कोंबडा द्यायची का वयस्कर मंडळी कोण आहेत द्यायची का द्यायची मग बंद करण्याचं कारण हा गोतपती हवं त्याच्यामध्ये पण पंचमुखी रात्या चोक्या 2 पट्ट्या आहेत ना मग देतात ना हा गोड 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 देतो बरोबर आहे मग आज देवाऱ्यामध्ये तुमची राती मालकीन आहे का
मी सांगतो ना तुम्हाला. कसं माहिती का, आपण गावोगावी काय करतो, दर 5 वर्षाला गोंधळ घालतो. गोंधळ म्हणजे काय, 5-6 लोकांच्या अंगात आला का देव झाले सक्सेस. पण ज्याच्याकडे आपण जागरण गोंधळ करतो ते आपल्या कुलदेवत परिपूर्ण आहेत का. जर माझी आई मालकरी आहे, जर बाप माझा टालकरी आहे, तर आईला आवडलेली गोष्ट, बापाला आवडलेली गोष्ट आपण देतो का. मग तो देवाने आहे का. जर ते दोन बसले मालक, तर यांचा मानपण केला जातो का. आता कोण बोला असतं, बाहेरचा कोणतरी चेडाकोटा अडवतोय, काय बोलला असं तुम्ही. पण आपल्याच बसले तेच अडवतात. का अडवतात, माझा काय रे बाबा, काय बोलतात, माझा काय. मी यांना पण बोललो, हे पण बोललो, मला काहीतरी अडवतंय. एवढी खंडोबाला अडवायची ताकद कोणात नाहीये. पहिल्या शिपाई असो, एखादा मॅनेजर असतो ना, गेटवर शिपाई असतो, त्याने जर परमिशन दिली तर मॅनेजरला भेटता येईल नाही. मला काय सुचवायचे, आपण जो गोंधळ मांडलाय, जो दागला मांडला करायला घेतला, हा कुलाचारानुसार चालू आहे का, आहे का चालू. जो दागला गोंधळ मांडलाय, तुम्ही आज 1,00,000-1.5 लाख खर्च केला असेल, बरोबर. आता मी कसा 2020 मॅचीला उतरला, म्हणजे मी पहिल्यापासून नव्हतो, मी डायरेक्ट गोंधळाला मला तुम्ही आमंत्रण केलं, बरोबर ना. बरोबर, मी 2020 मध्ये स्कोर करील, माझ्या जेवढं ते करील. परंतु मला सांगायचे काय, जर 1-1.5 लाख तुम्ही खर्च करता, ज्याच्यासाठी करता त्याचा कुलाचार तुमचा होतो का, होतो का, हो का नाही सांगा मला. नाही मी दाखवतो, हे जे तुमचं चेड बसलं, यांना जो मानपान द्यायची दिला जातो का, ते तसं बसतील का. मग त्याला देत नाही ना, पाहुण्याला का देतात. देवारा तुमचा शाकाहारी आहेत तर बाहेर ज्याला देता का, तो बरोबर फटका देतो ना. बाहेर दे तो फटका देतो. पण हे जर बाप बसलं, यांना जर परिपूर्ण असलेली गोष्ट जर दिली, तर कोणाचं काय चालेल का. नाही, म्हणून तर मला कुलाचार सैल समजवायचे. वारे येतील, खेळतील, जातील. बाबा काय होतं माहिती, मी ते बघा तिथे नारळ ठेवला, त्याला आमंत्रण केला, एवढ्या वर्ष त्याची ओळख नव्हती, मान दिला, आला का नाही देव, तो आला का नाही. जसा त्याला मानपान द्यायचा, जर कुलाचार कराल तो देव येणार. देव कधी थांबत नसतो. पण आपण योग्य प्रकारे कुलाचार केलाय का. काय काय बोलत असते, महाराजांना बोलायला फुकट पैसे गेलं असं पण बोलतात काही काही. पण महाराज बोलवण्याचं कारण काय आहे, मला काय तुम्ही वाऱ्या घालवायला बोलवतो, मला कुलाचारानुसार संचार हा काय मला दाखवायचे. मग जर कुलाचारानुसार तुमचं जर चेडोबा बसलं, त्याला मानपान तुम्ही देता का. त्याच्यामध्ये चेड 2 आहेत, द्रुप 2 आहेत, एक आहे डुकरी, एक आहे कालवी. पहिली डुकरं सोडायची का तुमच्या ह्याच्यात, हा बोला, मला ऐकायचे उभं राहू. वयस्कर मंडळी, कुलाचार कुठं चुकलाय ना, हा मी पहिले दाखवतो. संचार आला आणि तो चेहऱ्याने त्या माणसामध्ये प्रवेश करून जर फटका दिला, काय फायदा आहे त्या गोष्टीचा. उठा ना 5 जण, जरा 5 जण उठा. मला सांगा, यामध्ये 2 चेड आहेत, एक डुकरी, एक कालवी आहे. उठा बिंदास बाबा. आपल्याला पुढच्या पिढीला माहित पाहिजे ना, तुम्हाला सर्वांना कुलाचार काय असतो माहित पाहिजे ना. बाजूच्या गावाला गोंधळ झाला म्हणून आपल्याला गोंधळ घालायचे. आपल्याला कुलाचार माहिती पाहिजे. 100 लोक आहेत, त्याच्यामध्ये 5च वारे, पण 95 लोकांनी काय चुकी केली, बरोबर ना. आज 95 लोकांसाठी 5 लोकांचं काम करतो आपण, बरोबर ना. मग पुढच्या पिढीला माहित पाहिजे का नको. एक आहे कानवी चढ, त्याला काय देतात, कोंबडा. दुसरा आहे डुकरी. नाही ऐका मी सांगतो बाबा, तुमचा अभ्यास लय असेल. याला 5 तोंड आहेत. आज पण कोणत्याही कानव्याला जाऊन विचारायची, 5 तोंड म्हणजे 5 शक्ती कोणत्या आहेत. कानवी, डुकरी, गवली. हा ऐका ना, मी सांगतो, हा पण पंचमुखीची. ऐका, पंचमुख म्हणजे 5. हा बघा, द्या हातात माझ्या, द्या हातात. हा द्या. हा मग तेच बोलतो ना तुम्हाला, तुमचा कुलाचार तो आहे का चालू. मग हा बघा, आहे ना, हा कोण आहे, द्या तो पण. हा कोकणामध्ये पण बसलाय, हा कानव्यामध्ये पण बसलाय, हा भरपूर ठिकाणी बसलाय. परंतु कुठं बसलाय, काय बसलाय, कुठं भेट करायची, त्याच्यापेक्षा हे रूप कोणती आहेत कोणी सांगेल का. एवढ्या वर्ष तुम्ही दर्शन घेता जाताना, याचं रूप कोणत्या कोणी सांगेल का. सांगणारा माणूस नाहीये मी. मीच पोट करतो. हा आहे अलग रूपाचा, हा आहे अलग रूपाचा. सांगाल आता कोण काय.
एवढ्या वर्षाचा अनुभव मला सांगा तुम्ही कुलाने. या पुढची पिढी काय सांगेल मग? हा कोण आहे? हे बघा इथं मुख दिलाय, याला इथं मुख दिलाय. मी एवढं सांगू शकतो तुम्हाला. यामध्ये एक कानवी म्हणजे कानाचं नाव नाही, तो कोकणी चढ आहे. कोणता आहे? कोकणी चढ आहे. गाव कानू आहे म्हणून कानवी झालाय, कोकणी चढ आहे. त्यामध्ये एक डुकरी. तर तुमचं पहिले म्हातारा डुकरं सोडायची का? हा बरोबर. मग आज त्याला देत होती तर आपण किती वर्षे त्यांना सोडली नाही, दिली नाही. किती जास्त झालं. जिथून गवली आला ना हा तिथपासून कुलाच्या योग्य प्रकारे बस बाबा मला 5 वर्ष 10 वर्ष 10 वर्ष मग आपल्या देवळात बसला तर त्याचा मानपान झाला पाहिजे. तुम्ही जर मारकरी तर तुम्हाला पनीर कधीतरी खाल दिला पाहिजे का नाही? तुम्ही जर टाळकरी तर कधीतरी मटण खाल्लं पाहिजे का नाही? मग त्या देवारी बसलं. तो डुकरी एवढं बेकार एक मुसली आहे, त्याने एक मुसल घातलं ना तर कोणती वारी येऊन दाखवा. मी वाऱ्या थांबवायचं कारण तोच आहे. मी असं आहे ना झालं का तुमच्या किती पण वाऱ्या येऊ शकतात. महत्वाचं वाऱ्या येणार नाही, कुलाचार समजून घेणं महत्वाचं आहे ना तुम्हाला. तर कुलाचारामध्ये एक डुकरी आहे. डुकरी पहिले सोडायची, आता का बंद केली? तर आपल्याला शक्य नसू शकतं. म्हणजे पण देवाऱ्यात आपला बसलाय, मग त्याची जोडीदारी कोण आहे? आपल्या कुलाची मालकीन कोण आहे? आता सांगाल का कोणी आहे का? कोणा? ते बाबा कुठे गेले? काय नाव? शिवेल ओले सोनावले. बरोबर. सोनावले कुलाची कुलदेवी देवारी आहे का? कोण आहे कुलदेवी तुमची? बाबा कोण आहे कुलदेवी? नाही कोणी सांगाल का? आता मी 20-20 बॅटिंगला आलो पण फुल बॅटिंग करून जाणार. आता मी सांगतो, लक्षात घ्या. एक बसलाय डुकरी चेहरा. डुकरी चेहरा म्हणजे विष्णूचा कोणता अवतार? वरारूप. मग लक्ष्मी ही बसली. लक्ष्मी बघ तुमची सोन्याची बसवली ना तुम्ही? नाही तुम्ही काय बोलता त्याला? ही सोन्याची आहे ना. मग ही लक्ष्मी बसले, पण कोणत्या रूपात बसले तुमच्या देवारी? सांगाल कोणी? तुम्ही जर जागरण कोण मांडला, उद्या गोंधळ मांडला कोणी केला? आणि चिते महाराज केलाय. बाबा रे एवढा गोंधळ केला, कुलदेवी कोण आहे? काय सांगाल? काय सांगाल? लोक बोलते आहे काय गोंधळ केला, देवी नाही याची माहिती. तर सांगतो मी बाबा, राती चुकीचा अर्थ सांगतोय. एक आहे जरी आणि एक आहे मरी. लक्ष्मीने मरीचा अवतार घेतला. जोडीला बसला विष्णू वराह रूपामध्ये. आहे ना? मरी म्हणजे राती. मरी माता म्हणजे राती, जिला काली तलप देतात ती. आहे का देवारी? महत्वाचा हाच कुलाचार करायचे आपल्याला. आहे का बाबा? किती वर्ष वारा गेलं आपलं? 20 वर्ष. कधी दर्शन नाही दिलं तुम्हाला? तुमचं नवीन आहे. तू कुठे गेलं खंडोबाचं? मी पहिले विचारला परिपूर्ण देवारा आहे का? राग नका मानवा, कोणाला पटकन बोलून जातो. मला काय ह्या गोष्टी तुम्हाला आता माहित झाल्या तर 5 वर्षांनी तू कुलाचार कराल व्यवस्थित केल्यानंतर. कसं आहे, महाराज लोक एक रात्री राहणार, एक रात्री गोंधळ करणार, मी चालू माझ्या घरी. 5 वर्ष कोणाला सांभाळायचे? मी काय ते चेडान बोललो असतो गपचप कानात, बघ तुला मी माझ्याकडून देईल तिथे कोंबडा. मला काय 10-15 हजार भेटले, ते 10,000 रुपये घालायला काय हरकत होती? देऊ शकतो, माझ्या अकेला येऊ शकतो तो. पण मी एक दिवस कार्यक्रम चालेल का? मी तुम्हाला तुमचा देव तुमच्या पाठीशी पाहिजे का नाही? मग डुकरी चेडाय त्याचं डुकरं देणं बंद केली. पहिली गोष्ट कुलाचार थांबला तुमचा. दुसरी चुकी अशी आहे का आपली त्याची जोडीदारी जी काल वेडी बोला, तिला राती बोला का काही बोला, ती आहे का देवारी? बघा बाबा आहे का? कोणी या एक जण या तुम्ही या 2 मिनिटं या ना बाबा मागासारखा जरा. नाहीचे पण मी सांगतो तुम्हाला कोण कोण येते. नाही आपल्याला करायचे त्या गोष्टी का झाल्या पाहिजे का नाही? मी माझं देव नाही बसवायचं, तुमचं देव बसवायचं. आहे का याच्यामध्ये पट्ट्या? आहे का? मग जर डुकरी भेटलाय वराह रूपामध्ये, मग डुकरीची जोडीदारी कोण आहे? तर कालभैरी. कोणती? लक्ष्मी रूपाची कालभैरी. मरी माता तिला बोलतात. काय? मरी माता. मरी माता म्हणजे आमची पण मरी माता आहे, पण आमची सोन्याची शालाई आहे. तुमची कोण आहे? सोनाई शितल्या. बरं, दोघी बहिणी आहेत ना त्या. मग दोघ्या बहिणी आहेत का? तर तुम्ही गावदेवीला दिलाय मरी माता म्हणजे गावदेवी. आई ग मरी माता तू गावाची गाव करणार. मी सांगतो तुम्हाला, आई ग मरी माता तू गावाची
मरीमाता मरीमाता आहे का देवारी? तुम्ही काय केलंय? गावदेवीला सोन्याचा शेंदूर मारलाय, सोन्याचा एक दिलाय, बरोबर ना? हे सोन्याचं आहे, पुसाव जरा चांगल्या ह्याच्यात. पण पहिला जो देवार होता त्याला सोन्याच्या कोणत्या मूर्तीला पाणी द्यायचा? सोन्याची मूर्ती कोणती होती सांगाल का कोणी अजून? जी रातीपट्टी असते ती पण तांब्याची सोन्यासारखी चमकते ना? चमकते का? मग ती आहे का देवारी? इथे गावदेवी आहे. गावदेवी आहे का तुमची कुलदेवी? गावदेवी आहे का तुमची कुलदेवी? सोनावले बोला देवा. हा मग आपला कुलाचार बरोबर चाललाय का? मुलं मला तरी बॅटिंगला बोलवलं ते बरं आलं, नाही तर तुम्ही असाच गोंधळ घातला असता का? का हो? वाऱ्या जर 20-20 वर्ष पोहत्यात तुम्हाला तरी साथ देते का? ती देते ना बाबा, देते ना? कोणत्या रूपात येत असेल जे असेल ते. मग सोनावले परिवार हा कुलाचार व्यवस्थित चाललाय का तुमचा? हो का नाही बोला मला. जो कुलाचार चाललाय तुम्ही एवढं वर्ष खर्च करता, बरोबर चाललाय का? मग काय केलं पाहिजे? पेन घ्यायला पाहिजे, एक कागद घ्यायला पाहिजे किंवा वही घ्यायला पाहिजे. घ्याल का? ज्या गोष्टी लिहिल्या त्या लिहून घ्या. वाऱ्या आपण खेळूच तर मग लिहून घ्या, ज्या गोष्टी माहीत नाही त्या घ्याल का? करा नका करू हा तुमचा भाग आहे. लिहा ना, लिहिलंय का दादा? लिहा लिहा. पहिला काय आहे? कोणाला काय माहित नाही, तुम्ही बोलताय ना, हा. तुम्हाला कोणी प्रत्युत्तर दिलाय? नाही तुम्हाला माहिती दिली नाही. सगळी माहिती आता तुम्हीच द्यायची. मग मी द्यायला बसलो ना, मी आलोय कशाला? फक्त माहिती देईल ती विसरू नका म्हणून द्या. पहिला काय लिहाल? पहिला आपण जो काठी फिरायची काठी, बरोबर ना? काठी किती वर्षांनी यायची? 20 वर्ष 30 वर्षांनी यायची. तिचा मानपान द्यायचो आपण, तिचा घुगऱ्या करायचो, तिचा जो दही अंडी पोडायचो ना त्यावेळी लिहा बाबा. ते काठीचा लिहा ना, काठीचा ढोल काठीचा मान, ढोल काठी. नाही कुठून येऊ दे, आपल्या देवावर यायची ना. आपल्या मला काय कोणती काठी होती देवावर यायची का आपली? बरोबर. एक दुसरी गोष्ट, आपल्या कुलाची कुलदेवी किंवा कुलदेवत. पहिले 2 चेडे त्याच्यामध्ये लिहा. एक पंचमुखी कानवी आणि एक पंचमुखी डुगरी. पंचमुखीला कोंबडा द्यायची 7 रंगाचा. कानवी पंचमुखी कानवी आणि डुकरीला डुकरं सोडायची जोडी द्यायची म्हणजे. डुगरी चढायचं तर डुकरं सोडायची पहिले भरपूर वर्षापूर्वी. आता काय सोडायची ना, पण लिहून ठेवा तुमच्या एक माहितीसाठी. हा लिहून ठेवा. दुसरी गोष्ट दादा एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पट्टी नाहीये राती, म्हणजे जी सोन्याचं पान दिलंय ना त्याला साती असरा बोला, काल वेदी बोला, काही बोला. एक राती एक चुकी होती आपली. हा एक पट्टी आहे एक नाहीये. त्यानंतर पाप पलटी मारा पान लागेल. तर आपला जो तांबडा देव आहे त्याला आसोसा बोलतात, काय बोलतात? आसोसा. त्याला आपण देतो मानपान. बस आता आम्ही पुढं येईल सांगेल माझ्या पद्धत, तेवढा माझ्या बंधू सांगेल तेवढं कुणाला चांगलं चालतं. याव खंडोबाचं गाणं पण बाबा बसा मागं तुम्ही. गडजी दुडीला उडळीता म्हणता दिसे सोन्या वाणी
कोणतं घ्यायचं? कोणतं पण घे देवीचं. डोंगर रुसून वेडा मायाली ग, अंबारी नुकाती सेरावाली ग, सवड वेडा बाई माझ बोला कोण आले आम्हाला ओळख देणार का? मग पुढचं आम्ही करू. बोला. हा सोनाई शिकला आल्यात. कोणता गट आहे तुमचा? हा भानुबाईचा गट आहे. बरोबर द्या भानुबाईचा गट घे. बाजू येते का मायावर गाव, आपण चालू बेडलो ओळख देणार का? हे लिहिणं घ्या तुमचं कोण आहेत ते. आम्हाला ओळख द्या. कुठे बसले, कोणत्या गटी बसले सांगा आम्हाला. आनंदाने आलेत ना? आपलं सोनावलेत ना? पहिल्यांदाच वर आले का? पहिल्यापासून येतात. नाव पडतो होतं का? हा सांगतो मी तुम्हाला. एक तुळजापूरचं घ्या ना. तुळजापुराच्या बाजारात माझ्या देवीच्या परिपूर्ण आहे का तुमचा? हा नाही परिपूर्ण. काय कमी आहे? सगळ्या बहिणी आहेत का बरोबर? हा मग आनंदाने आलात का? आनंदाने आलाय. मग देवाला परिपूर्ण कराल.
कोणत्या नावाचं गजर करू आम्ही तुमच्या? बोला. पण देवाला परिपूर्ण करायचं वचन द्यायचं आम्हाला. अपूर्ण असलेल्या देवाला पुढच्या वेळी पूर्ण करायचा. सर्वांना सुख शांती भेटली पाहिजे. त्यांना नाही थांब ना, आधी त्यांची नाव घेऊ. कोण आहे तुम्ही? मला सांगा, लाखो कोणाला मारला होता यांच्या घरात? हा, लखवेसारखा लुला पांगला कोण चालतं का यांच्या घरामध्ये? किती घर त्यांची? नाही, यांच्या कुटुंबाच्या निगडीत असा कोणाला म्हाताऱ्याला पहिले लाखो मारला होता का? हा, आठवण ना परत एकदा. अपंगासारखा कोण होता का? हा, मग लाखो म्हणजे मला तो कोण होत? हा, नाही, लाखो म्हणजे अपंग लुला पांगला सारखा असं. अहो, मला कॅमेरे पूर्ण लावले मी, 12 पैकी 4च लावले. ऐका ना बाबा, हो मी सांगतो, इकडे बघा, यांच्या निगडीत अशी जी जो घर आहे त्या निगडीत लाखो म्हणजे असा लुला पांगला कोण सारखा होता का हे विचारतो मी. नाव सांगा त्यांचं. ज्यांचा तुमचा लडकू जो होता. हा, पण आपण आता झालतं ना. अहो हो, मी सांगतो त्याचं कारण सांगतो मी. आज वेताळ घ्या. आले वेताळ वाले वेताळ मला काय विचारत होतं माहितीये का? हे झाड गेलतंय यांच्या निगडीत. अपंग म्हणजे अपंगत्व म्हणजे शारीरिक मानसिक किंवा कोणत्याही पद्धतीने ती व्यक्ती अपंग झाली होती का? बरोबर का? तर मला यांना येणारे जे गोष्ट आडवी आहे, तर आडवी काय नसून यांच्या घरातलीच गोष्ट आडवी आहे थोडी. हा, तर ती मला मोकळी करायची. पहिले झाड मोकलं तर आपलं फुल मोकलं. मग ते मोकळं करण्यासाठी मला पहिले मी जिथे पोहोचलो या झाडाच्या घराच्या निगडीत ती बरोबर आहे का, मग आपण देवीचं वचन घेऊ, देवीची ओळख घेऊ. हा, घ्या तुझा भावाने स्वर्गाची सुंदरी आणि परडी हात माऊली हे लेणं घे, आम्हाला ओळख दे कोण आहे. द्या गट्टी ओळख द्या आम्हाला. द्या ओळख. कोणतं लेणं आहे? लेणं घेऊन आम्हाला ओळख द्या तुमची. मग आम्ही तुमचं आम्हाला चहा घेऊन या. चहा रात्रभर वाद होतोय. चहा घेऊन या. बघ कोणत्या गटी बसले त्या गटाची ओळख आणि गटी बसले त्याचं स्थान आम्हाला दाखवायचं.
बघा दाखवा कोणत्या गटी बसल्यात द्यावं का आम्हाला गटाव कोणत्या याच्यावर बसल्या तुम्ही जसं झाडामध्ये संचार येतोय हा पूर्ण संचार नाहीये मी आज पण सांगतो तुम्हाला बोला देवाला देवाला 50% संचार खेळतोय 50% साथ देत नाही त्याचं कारण या गोष्टी आहे तरी देव साथ देतोय यांच्या ज्या व्यक्तीला जे झालं असेल त्याचं कारण थोडं अडचणीचे बोला सांभाळ कराल कुणाचा हा संचाररूपी आम्हाला वचन पाहिजे घ्या कालूबाईचं घ्या झाली चुकी आमच्याकडून झाली असेल याच्या पुढे सांभाळ करायचंय जे काय करू फुलने फुलाची पाकली मानपान करून त्या रक्षकांना सांगायचं आता रे बाबा तुझं का असेल ते भेटेल फुलने फुलाची पाकली पण याच्या पुढे फुलाचं रक्षण करणार द्या आम्हाला वचन घ्या तुमचं लेणं वचन द्या 5 जणांना रुमाल घ्या एक रुमाल वाजत घ्या रुमाल घ्या एक जण वाजत गाजत आली ग माझी काळूबाई ग घ्या संबळ तुझं आजाद तुझी इथून तुला माझं तुळजापूरचं कुंकू आले एकदा या ना आरती करा
कुंकू लावायला आल्यात ना 6वी आरती त्यांना रिटर्नने पाठवतात सुवासीने त्यांना पहिले आले कुंकू लावा मग जाऊ दे त्यांना 5 जणी झाले तशा एक 7 बहिणीचं गाणं घेण्यानं आलं कुंकू सुवासनी नोया मळ पडली पूजाया जगवाट आणि त्या कशा खाली हात नाही पाठवता म्हणून मी आरती दिली सुवासीला रिटर्न नाही पाठवायची घ्या आता देवीला आरती करा यांना आरती करा काय झाली असेल चूक भूल बोलावं समजून घ्या त्याच्या पुढे संभाल करा हा सांगा ना हा 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 काय पाहिजे आपल्याला आता तानामध्ये कोणतं रूप पाहिजे सोन्याचंच पाहिजे ना हा चालेल ना आता ते हे दिले ते चालेल का चालेल ना मग मान्य करून द्या जी आता येडी भक्ती केली ती मान्य करून द्या करा आरती एकमेकला हात लावा त्यांच्या एवढं खर्च त्यांचं तो व्यवस्थित अहो ऐका ना झाडा मोकळी होण्याच्या आधी फुलातला जो फुलाच्या तो जर व्यवस्थित झाला झाडा मोकळीच आहे अहो मग मी काय बोलतोय ऐका ना मला नुसतं खेळवायचं असतं ना झाड तसंही खेळवलं असतं मी झाड खेळवायच्या आधी मी पूर्ण कोड करून देतोय बाबा इथं जर तुम्ही व्यवस्थित केलं झाडाला काही त्रास होणार नाही मी बोलो बाबा यांच्या घरात काहीतरी त्रास आहे ऑपरेशन होणं झालंय हा मी या गोष्टी मला सगळं सांगता येतील अजून पण मी महत्वाच्या गोष्टी काय आहे तर अडचण आहे मग कशी दूर होईल जर झाड तिच्या नावाने खेळतंय त्या झाडाला समजायला पाहिजे आपला जोडीदार कोण आहे जोडीदाराचा मानपान काय ते भेटलं पाहिजे मी काय बोलो ऑपरेशन कोणाचं झालंय मग देव समजायला पाहिजे देवाला काय झालंय का हो आता ठेवा आरती आता मी तेच आकडे घातले देवाला सगळ्यांसाठी नुसतं या झाडासाठी नाहीये हो बरोबर सांगतो ना तुम्हाला का झालं इकडे परिपूर्ण नाही तर तिकडे उडी मारली असेल त्यांनी आणि हे तुमच्या आज्या पंजापासून आलं असेल आताच नसेल ते त्याच्या आधी कोणतरी असेल हा नाही माझ्याकडे इथंच क्लिअर करू आपण बसा ठेवा जा तुम्ही जा हा ओटी मारा राहिली नुसतं झाड खेळून फायदा नाही त्याला समजलं पाहिजे 10 वर्ष काढलं पुढे काढायचे का असं नाही ना देवीला साखर घाला काय चूक झाली असेल झाडाला पत्र आता फुलाला पण नको साखर घाला काय चूक आधी इकडे लावा आधी देवाला लावा एवढं काय चूक झाली असेल हा का असं तर पुढं काय झालं आपल्या तेवढं करू आता झाडाला पण नको आम्हाला पण मला काय आहे कधी जाऊ